प्रश्न पहिला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. अभिनव भारत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये अभिनव भारत ही क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. प्रश्न दुसरा. महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे नाही? याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ ठाणे येथे नाही. प्रश्न तिसरा. फॉर्म्युला 1चा प्रसिद्ध खेळाडू कोण? याचे योग्य उत्तर आहे फॉर्म्युला 1चा प्रसिद्ध खेळाडू मायकेल शूमाकर हा आहे. प्रश्न चौथा. भारतीय भूसेना दिन कधी असतो? याचे योग्य उत्तर आहे भारतीय भूसेना दिन 15 जानेवारी या दिवशी असतो. प्रश्न पाचवा. पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? याचे योग्य उत्तर आहे पिट्स इंडिया हा कायदा 1784 रोजी मंजूर झाला. प्रश्न सहावा. दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली? याचे योग्य उत्तर आहे दुसरी गोलमेज परिषद 1931 साली भरली. प्रश्न सातवा. राज्यसभेच्या रिकामी जागा सदस्याची नेमणूक राष्ट्रपती करतात. याचे योग्य उत्तर आहे राज्यसभेच्या 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. प्रश्न आठवा. SRPFमध्ये कुठल्या दर्जाचे पद नाही? SRPFमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक या दर्जाचे पद नाही. प्रश्न नववा. चांदबिबीची राजधानी कोठे होती? याचे योग्य उत्तर आहे चांदबिबीची राजधानी अहमदनगर येथे होती. प्रश्न दहावा. महात्मा फुले यांनी रिकामी जागा समाजाची स्थापना केली. याचे योग्य उत्तर आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. प्रश्न अकरावा. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? याचे योग्य उत्तर आहे महात्मा गांधी यांच्या आईचे नाव पुतळीबाई हे होते. प्रश्न बारावा. इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे रिकामी जागा हे होते. याचे योग्य उत्तर आहे इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल हे होते. प्रश्न तेरावा. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? याचे योग्य उत्तर आहे गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले. प्रश्न चौदावा. ग्रामगीता कोणी लिहिली आहे? याचे योग्य उत्तर आहे ग्रामगीता संत तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे. प्रश्न 15वा. चाकसमान प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे चाकसमान प्रकल्प खेड तालुक्यात आहे. प्रश्न 16वा. भारतीय राज्यघटनेतील जम्मू व काश्मीर बाबत विशेष कलम कोणते, जे की सध्या हटवण्यात आलेले आहे? ते कलम 370 हे आहे. प्रश्न 17वा. खालीलपैकी कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात? खालीलपैकी राज्यसभेस संसदेचे वरिष्ठ सभागृह असे म्हणतात. प्रश्न 18वा. भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? याचे योग्य उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिला महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या आहेत. प्रश्न 19वा. रिकामी जागांनुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. प्रश्न महापौर आपला राजीनामा रिकामी जागा यांना सादर करतात. याचे योग्य उत्तर आहे महापौर आपला राजीनामा विभागीय आयुक्तास सादर करतात. प्रश्न 21वा. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? याचे योग्य उत्तर आहे जिल्हा परिषदेचा सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. प्रश्न 22वा. देशाचे सरसेनापती कोण असतात? याचे योग्य उत्तर आहे देशाचे सरसेनापती राष्ट्रपती हे असतात.
प्रश्न 23वा ऑक्सिजनयुक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवले जाते? याचे योग्य उत्तर आहे ऑक्सिजनयुक्त रक्त महाधमनीमार्फत हृदयातून सर्व शरीराला पुरवले जाते. प्रश्न 24वा वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला बाष्पोत्सर्जन असे म्हणतात. प्रश्न 25वा माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले? याचे योग्य उत्तर आहे माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील लाक्षणभुवन या ठिकाणी पराभूत केले. प्रश्न 26वा शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली? याचे योग्य उत्तर आहे शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून शाहिस्तेखानाची बोटे तोडली. प्रश्न 27वा डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? याचे योग्य उत्तर आहे डेक्कन क्वीन ही रेल्वे पुणे मुंबई या महामार्गावर धावते. प्रश्न 28वा महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? याचे योग्य उत्तर आहे महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव गांधारी हे होते. प्रश्न 29वा लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे लोणार हे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. प्रश्न 30वा खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? याचे योग्य उत्तर आहे खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही क्षय रोगाची लक्षणे आहेत. प्रश्न 31वा रिकामी जागा हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे. याचे योग्य उत्तर आहे आर्क्टिक महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे. प्रश्न 32वा पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे? याचे योग्य उत्तर आहे पंढरपूर हे भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रश्न 33वा तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे तानसा हे धरण ठाणे जिल्ह्यात आहे. प्रश्न 34वा जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे? याचे योग्य उत्तर आहे जायकवाडी हे धरण गोदावरी नदीवर आहे. प्रश्न 35वा जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात आहे. प्रश्न 36वा महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र दिन 1 मे या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न 37वा इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? याचे योग्य उत्तर आहे इस्रो ही संस्था अंतरिक्षाशी संबंधित आहे. प्रश्न 37वा महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता? याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा पालघर हा आहे. प्रश्न 40वा अझलनशाह कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचे योग्य उत्तर आहे अझलनशाह कप हॉकी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न 41वा एकत्रित आलेल्या रिकामी जागा या दोन प्रवाहांनाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते. याचे योग्य उत्तर आहे एकत्रित आलेल्या भागीरथी व अलकनंदा या दोन प्रवाहांनाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते. प्रश्न 42वा आंध्र प्रदेश राज्याची नवीन निर्माण होणारी राजधानीचे नाव काय आहे? याचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याची नवीन निर्माण होणारी राजधानीचे नाव अमरावती हे आहे. प्रश्न 43वा नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतातील कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? याचे योग्य उत्तर आहे नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतातील केरळ राज्यात लोकप्रिय आहे. प्रश्न 44वा CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव काय? याचे योग्य उत्तर आहे CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम.
प्रश्न 45वा विद्युतधारा मोजण्याचे एकक काय आहे? याचे योग्य उत्तर आहे विद्युतधारा मोजण्याचे एकक अँपिअर हे आहे. प्रश्न 46वा खालीलपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युतवाहक नाही? याचे योग्य उत्तर आहे खालीलपैकी रबर हा पदार्थ उत्तम विद्युतवाहक नाही. प्रश्न 47वा विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो? याचे योग्य उत्तर आहे विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलयबिंदू हा अतिउच्च असतो. प्रश्न 48वा जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला जनरेटर असे म्हणतात. प्रश्न 49वा सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? याचे योग्य उत्तर आहे सार्क देशाच्या संघटनेच्या स्थापनेसाठी भारत देशाने पुढाकार घेतला. प्रश्न 50वा वास्को द गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? याचे योग्य उत्तर आहे वास्को द गामा यांनी कालिकत येथील बंदरात जामोरिन राजाकडून सवलती मिळवल्या. प्रश्न 50वा इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली? याचे योग्य उत्तर आहे इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली. प्रश्न 52वा 18व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाई? याचे योग्य उत्तर आहे 18व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला निद्रिस्त देश असे म्हटले जाई. प्रश्न 53वा कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता? याचे योग्य उत्तर आहे कैसर विल्यम दुसरा हा जर्मनी या देशाचा सम्राट होता. मित्रहो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वांनी एकदा लाईक नक्की करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.